मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड यरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। येवला तालुक्यातील पारेगाव येथे गावालगतच्या तळ्यात सुरू असलेल्या कथित अवैध मुरुम उत्खनन आणि वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदार आणि ग्राम महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ येवला तालुका तलाठी संघ तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय कामबंद आंदोलन केलं। हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी अशी माहिती आंदोलकांनी केली आहे। या घटनेमुळे महसूल विभागात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। DS4 मराठी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। वार शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी पारेगाव येथे गौण खनिज कारवाई वाहतूक सुरू असल्याच्या संदर्भात मान्य तहसीलदार साहेब यांच्या सूचना प्राप्त झाल्या। त्या सूचनेनुसार निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे साहेब, ग्राम महसूल अधिकारी संतोष आठवले, ग्राम महसूल अधिकारी वैभव वड यांचे पथक तिथं पाणीसाठी गेले असता संबंधितांना गौण खनिज परवाना, वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली। त्यांनी आरेरावी करून पथकावर हल्ला करून त्यांना बेदमाशी मारहाण केलेली आहे। या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक 22 जून 2026 रोजी येवला तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, महसूल सेवक या सर्व संघटना या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी एकत्र आलेल्या आहे आणि आज तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये या घटनेचा तीव्र असा निषेध आम्ही नोंदवतो आहे। जे हल्लेखोर आहेत यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई, तडीपारीची कारवाई करण्यात यावी। यांच्यावर पोलीस विभागामध्ये यापूर्वी वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। यावरून असं दिसून येतं की ही सराईत पद्धतीचे गुन्हेगार आहे। यांच्यावर तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शासनाला, प्रशासनाला विनंती करतो। सदर घटनेमुळं ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी हे क्षेत्रीय स्तरावर काम करताना यांच्यामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। यामुळं यापुढे जर गौण खनिजाच्या कारवाया करायच्या असतील तर आमच्या जिल्हा संघटनेच्या, राज्य संघटनेच्या सूचनेनुसार शासकीय वाहन, आवश्यक तो पोलीस बंदोबस्त आणि वरिष्ठ अधिकारी सोबत असतील तेव्हाच अशा स्वरूपाच्या आम्ही कारवाया करणार आहोत। जर यापैकीच्या सुविधा नसतील तर आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही, असं या निमित्तानं आम्ही पारेगाव येथे गेलेल्या गौण खनिज पथकात नायब तहसीलदार नेवसे साहेब, आठवले तात्या व भड तात्या यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्याबद्दल येवला तलाठी, ग्राम महसूल अधिकारी संघटनेतर्फे हा संप, एक दिवसीय संप पुकारण्यात आलेले आहे। सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। त्यांना तडीपार करून त्यांच्या मोकाका कायदा अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर एक जण आत्ता पण सुटकेत आहेत, त्याला तात्काळ अटक केली पाहिजे। नसता जर त्याची 7 दिवसात अटक नाही झाली तर जिल्हा तीव्र आंदोलन करून जिल्हा बंद पाडण्यात येईल। जो आमच्या नायब तहसीलदार नेवसे साहेब, सागर बड, ग्राम महसूल अधिकारी आठवले तात्या यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा मी येवला तालुका संघटनेच्या उपाध्यक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करते आणि यापुढे कुठलाही गौण खनिजाची कारवाई असेल त्यावेळेस कुठलेही कर्मचारी हे स्वतः वरिष्ठ साहेब असल्याशिवाय आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही आणि संबंधितांना संबंधित जे गुन्हेगार आहे यांना कडकात कडक कारवाई त्यांच्यावर व्हावी। बाकी सर्व ग्राम महसूल अधिकारी संघटनेच्या वतीने या हल्ल्याचा जाहीर निषेध करते। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स,
टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.